स्थानिक निवडणुकांवर आता मंगळवारी सुनावणी पार पडणार असल्याची माहिती समोर येते। निवडणूक प्रक्रिया जैसे थे सुरू राहणार। सुप्रीम कोर्टाने आरक्षणाची कमाल मर्यादा पाळण्याचे निर्देश दिलेले आहेत। मोठी बातमी म्हणावी लागेल। आरक्षण मर्यादा ओलांडली आणि त्यावर सुप्रीम कोर्टात देखील सुनावणी पार पडली आणि यानंतरची पुढची सुनावणी आता मंगळवारी होणार असल्याची माहिती समोर येते। आरक्षण मर्यादा 50% पुढे गेल्यामुळे ही सुनावणी पार पडली। 50% ब्रीच झाला असेल तिथं आम्ही सकारात्मक भूमिका घेऊ, परंतु बाकी ठिकाणी जिथं 50% ची मर्यादा ओलांडली गेलेली नाही आणि 27% ओबीसीला आरक्षण दिलंय ते तसंच अबाधित ठेवावं। जर मग तुम्हाला बाठी आयोग लागू करायचा असेल तर मग त्याच्यावर सविस्तर सुनावणी घ्या, मग वाटलंच तर मग निवडणुका पुढे घ्या। आमचा निवडणुकांना विरोध नाहीये, पण आमचं ओबीसीचं आरक्षण 27% ते अबाधित राहिलं पाहिजे, ते राखलं पाहिजे अशी भूमिका आज आम्ही कोर्टात मांडणार आहोत। न्यायालय मुख्यतः हा निकाल आज देऊ शकतं आपल्याला की 50%च्या पुढे जे काही आरक्षण गेलेलं आहे त्या संदर्भामध्ये ते स्थगिती देऊन निवडणुका घेण्यासाठीचा हिरवा झेंडा दाखवू शकते। परंतु यामध्ये मुख्य अडचण अशी आहे की ज्या पद्धतीने 50%च्या पुढे आरक्षण गेलेल्याच्या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारने जी काही प्रक्रिया राबवलेली आहे ती मुळातच सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या विरोधात असल्यामुळे ती रद्द होण्याची शक्यता आपल्याला प्रथमदर्शनी या ठिकाणी दिसून येत आहे। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात 50%हून अधिक आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदा। नंदुरबार 100%, पालघर 93% आरक्षण, तर गडचिरोली 78 आणि नाशिक 71%। धुळ्यात 73% आरक्षण, तर अमरावती 66, चंद्रपूर 63 आणि यवतमाळ 59% आरक्षण। अकोला 58%, नागपूर 57%, ठाणेही आणि गोंदिया प्रत्येकी 57%। त्यासोबत वाशिम 56%, नांदेडही 56% आणि हिंगोली आणि वर्धा प्रत्येकी 54% आरक्षण। जळगावात 54% आरक्षण, भंडारा 52, लातूर आणि बुलढाणाही प्रत्येकी 52%।